नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2025 साठी अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया सध्या सुरू आहे। आज पाहू शकता 19 नोव्हेंबर 2025 पर्यंत आलेल्या अर्जांची संख्या आकडेवारी आपण पाहणार आहोत। सगळ्यात जास्त ज्या कमेंट येतात मुंबई पोलीस भरतीसाठीच्या, मुंबई घटकासाठीच्या, मुंबई शहरसाठी एकूण किती अर्ज आलेले आहेत। एकूण 2472 जागांसाठी आतापर्यंत आजची दुपारी 1 वाजेपर्यंतची आकडेवारी फॉर्म भरला होता। यामध्ये जर आपण चेक केलं तर मुंबई घटकासाठी एकूण 21,294 आतापर्यंतचे अर्ज आलेले आहेत। आणि मुख्य म्हणजे पुढच्या 10 दिवसांमध्ये, शेवटचे जे 10 दिवस आहेत या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावर अर्ज जे आहे येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे लाखाच्या वर हे जाण्याची शक्यता आहे। हे झालं मुंबई शहरसाठीचं। त्याच्यानंतर नागपूरसाठी आतापर्यंत आलेले अर्ज हे 7,200 आहेत आणि यामध्ये सुद्धा आकडेवारी पुढे वाढणार आहे। त्याचबरोबर मीरा भाईंदर शहरसाठी सुद्धा सध्या कमी अर्ज आलेत, पण त्याच्यामध्ये सुद्धा आकडेवारी जी आहे यामध्ये वाढण्याची शक्यता आहे। मीरा भाईंदर शहरसाठीची जी आकडेवारी आहे ती सुद्धा यामध्ये वाढू शकते। तर अशा पद्धतीने दोन महत्वाचं आपले सगळ्यात जास्त जे विचारलं जात होतं यामध्ये मुंबई शहरसाठीचे एकूण किती अर्ज आलेत, तर यामध्ये आपण 30 अपडेट जी आहे आजची 19 नोव्हेंबरची अपडेट आपण दिलेली आहे की मुंबई शहर अंतर्गत एकूण किती अर्ज आतापर्यंत प्राप्त झाले आहेत। त्याचबरोबर जे बाकी जी आहेत पाहू शकता घटकांची, त्याबद्दल सुद्धा आपण डिटेलमध्ये व्हिडिओ जो आहे नोकर भरतीचे युट्यूब चॅनलवर केलेली आहे, तुम्ही चेक करू शकता। त्यानंतर आता जे पुढचे जे जास्त प्रमाणावर अर्ज येणार आहेत त्यासाठी पाहू शकता ज्या उमेदवारांनी आतापर्यंत अर्ज केले नाहीयेत त्यांच्यासाठी अजून सुद्धा 1 ते 2 दिवसांचा कालावधी असणार आहे। त्यानंतर मात्र अर्ज करताना त्यांना अडचण येऊ शकते, कारण मोठ्या प्रमाणावर अर्ज जे आहेत त्यानंतर पोलीस भरतीसाठीचे अर्ज प्रक्रिया होऊ शकते। तर अशा पद्धतीने मुंबई शहर अंतर्गत आतापर्यंत तरी खूपच कमी अर्ज आलेत। पुढे पाहू शकता जर अर्ज संख्या कमी असेल तर कदाचित पुन्हा एकदा मुदतवाढ जी आहे अर्ज करण्यासाठीची मिळू शकते। या संदर्भातल्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठीच नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।